दिनांक 10 डिसेंबर 2016च्या काहे दिया परदेस कार्यक्रमामध्ये नचिकेत गौरीला कॉल करून सांगतो की आज आई वडिलांवर माझ्यामुळे घर सोडून जाण्याची वेळ आलीये। तसंच तो पुढे सांगतो की निशाला वेळोवेळी पाठिंबा दिल्यामुळे मी खूप मोठी चूक केलीये। तसंच माझ्या आई वडिलांपुढे नजर मिळवण्याची आज हिंमत देखील होत नाहीये। मात्र गौरी त्याला सांगते की या प्रसंगात तू आई वडिलांसोबत ठामपणे उभा राहा। ती त्याला धीर देऊन सांगते की अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या व्यक्तीकडे मन मोकळं केल्यानं समाधान मिळतं। नचिकेत आपल्या आईची माफी मागतो। त्याच्या आईला देखील वाईट वाटत असतं, कारण इतक्या वर्षांनी त्यांना राहतं घर सोडावं लागणार असतं। नचिकेत स्वतःला दोषी मानतो, मात्र त्याची आई सांगते की मागचं सर्व विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात करायला हवी। तसंच त्या नचिकेतला सुचवतात की तू निशा सोबत नव्याने संसार सुरू कर। शिव ऑफिसला निघण्याआधी गौरी सोबत रोमॅन्टिक होतो। तितक्यात विश्राम निरोप घेऊन येतात की आजीने गौरीला बोलवलंय। गौरी उत्तम हार्मोनियम वाजवते हे आजीला शिवकडून माहीत झाल्यामुळे ती गौरीचं यासाठी कौतुक देखील करते। आणि ज्यावेळी आजी भजन गायला सुरुवात करते तेव्हा गौरी देखील सुरेल चाल लावते। मात्र तिला आपल्या आजीच्या 75व्या वाढदिवसाची आठवण येते, ज्यावेळी तिने हार्मोनियम वाजून सर्वांची मनं जिंकलेली असतात। त्यामुळे ती खूपच भावुक होते। काहे दिया परदेस या मालिकेचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, मी वीणा जामकर। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।